पावसाची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईत पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या पाणी साठा धोकादायक पट्टीवरती येऊन थांबलाय। याचमुळे बीएमसीने 20% पाणी कपाताचा निर्णय घेतलाय। मुंबईत पाणी पुरवठा करणाऱ्या 7 प्रमुख तलावांमध्ये सध्या फक्त 10% पाणी शिल्लक असल्याची माहिती समोर येते। यंदा पाऊस एवढा झाला नसल्यामुळे या तलावांमध्ये योग्य तेवढा पाण्याचा साठा अजून झालेला नाही। त्यामुळे जेवढं पाणी उपलब्ध आहे ते जास्तीत जास्त वापरावं आणि पुरावं म्हणून बीएमसीने काही कठोर निर्णय घेतलेले आहेत। व्यावसायिक आणि औद्योगिक कारणांसाठी पुरवलं जाणारं पाणी आता 20% कपातीवर पुरवलं जाणार। याशिवाय नवीन बांधकामांसाठी बीएमसीने पाणी पुरवठा बंद केलाय। इतकंच नाही तर स्विमिंग पूलसाठी सुद्धा पाणी पुरवठा बीएमसीने बंद केलाय। दरम्यान बीएमसीने नागरिकांना पाणी जपून वापरावं आणि पिण्याचं पाणी गाड्या धुण्यासाठी किंवा बागकामासाठी वापरू नये हे सांगण्याचं सुद्धा काम केलेलं आहे। इतकंच नाही तर पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवरती बीएमसी कठोरात कठोर कारवाई सुद्धा करणार आहे। आता सगळ्यांची नजर लागली आहे ती म्हणजे पावसाळ्याकडे। जर पाऊस वेळेत आला तर ही परिस्थिती बदलू शकेल, मात्र जर पाऊस अजून लांबला तर आपल्यावरती आणखीन कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे। धन्यवाद।